मारा 10 ते 15 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस मात्र डान्सिंग ऑन द विकेट चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय एक टप्प्या अखेर चौकार पाहायला मिळेल. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आपण पाहतोय. आकर्षक फटका सलमानच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. पावलांचा वापर केला आणि अगदी चेंडूच्या टप्प्यापर्यंत जाऊन लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केला 4 धावांसाठी. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये योग्य संपर्क नाही. अलॉंग दी कार्पेट चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि तत्पूर्वी एक धाव मिळेल आणि एका धावेने इथून मात्र स्ट्राईक चेंज होताना आपल्याला पाहायला मिळते. वसीम आता मात्र स्ट्राईक वरती आपण पाहतोय. धावसंख्या एकूण फलकावरती आपण पाहतोय 6 धावा फलकावरती लागलेल्या. एक चांगली सुरुवात मिळालेली आहे आतापर्यंत 3 चेंडूचा विचार केला तर. मागच्या चेंडूचा जर विचार केला तर एक चांगलं समीकरण पाहायला मिळालं आणि त्यापूर्वीच्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळाला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार गोलंदाज. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस आणि इथून मात्र चेंडूला फिरकावून दिलं. चेंडू ट्रॅव्हल होताना लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा चौकार. छान सुरुवात दोन्ही सलामीवीरांनी केलेली आहे. दोघांच्या बॅटमधून एक एक चौकार आलाय. लोअर फुल टॉस बॉल होता मात्र पहा जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि बॉल उजव्या स्टेच्या थोडा बाहेर होता त्याला ऑफसाईडला खेळून काढले. इनफिल्ड क्लिअर केली. टिपिकल पॉवर प्ले फटका आपण म्हणू शकतो. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना वसीम आणि सलमान. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ पाहायला मिळते आणि निश्चितच ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात मात्र पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते डबल फिगर 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती विकी सज्ज होताना 10 ते 15 पावलांचा रन पुढचा चेंडू. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होताना यावेळेस मात्र आउटफील्ड खराब. चेंडू मात्र डोक्यावरून निघून जाईल. मस्तक पे दस्तक आणि चौकार पाहायला मिळेल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. पहिलं षटक फारच मागडं पाहायला मिळतंय विकीच्या माध्यमातून आणि चांगली फटकेबाजी. ऑफ साईडला जास्तीत जास्त फटके खेळण्यात येत आहेत. क्लासिकल बॅटिंग पाहायला मिळते. धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही एक चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. खूप छान सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या महत्त्वाच्या मॅचमध्ये SCC पडघा टीमच्या माध्यमातून. तर आता मात्र हा चेंडू जर आपण पाहिला तर वसीम ऑन फोर्स हॅट्रिक. आता मात्र चौकाराच्या हॅट्रिक वरती असेल वसीम. यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट एका धावे करता आणि एका धावेच्या साहाय्याने जर धावफलक जर आपण पुढे सरकताना पाहिलं तर 15 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते एक षटकाच्या अखेरीस. या एक षटकामध्ये जर विचार केला तर 3 चौकार पाहायला मिळाले आणि एकेरी अशा प्रकारचे 3 धावा इथून मात्र अर्जित गेलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि धावसंख्या फलकावरती पाहिली तर बिनबाद 15शी सुरुवात SSC पडघा या संघाला मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. वडवली आणि जानी स्पोर्ट्स वडपे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. तर थोडासा विचार विनिमय केला जातोय. नवीन गोलंदाज कोणत्या गोलंदाजाला बॉलिंग मार्क वरती आणला जाईल तर विनंती असेल जांभूळपाडा संघाला आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं विना विलंब कारण की आधीच थोडासा उशीर झालेला आहे. तर पहिल्या ओव्हरमध्ये 3 सिंगल्स आणि 3 चौकार पाहायला मिळाले. एकही चेंडू वाया जाऊ दिलेला नाही फलंदाजांनी असंच म्हणावं लागेल आणि फारच दमदार सुरुवात केली आहे. 2 चौकार वसीमच्या बॅटमधून आणि 1 चौकार सलमानच्या बॅटमधून. 5 धावांवर सलमान खेळतोय. 10 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय वसीमनं. नवीन षटकाला सुरुवात करेल अनुभवी गोलंदाज हनुमान पारधी. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. विनंती असेल जांभूळपाडा टीमला वेळ जास्त दौडू नका.
आधीच आपल्याला उशीर झालेला आहे. खोलवा टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढावा लागलाय. चांगल्या बॉलनं सुरुवात करतोय आपल्या षटकाला गोलंदाज हनुमान पारधी. मात्र तरी देखील एक सिंगल पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 16. निश्चितच एक चांगली सुरुवात मिळाल्यानंतर आता मात्र क्षेत्ररक्षण जर पाहिलं थोडंसं दूरवर पसरलेलं आहे. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतो एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर स्क्वेअर लेग आणि एक मिड विकेट. यावेळेस मात्र ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूवर योग्य नजर नव्हती. खूप जोरात खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, त्यामुळेच चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क त्याला साधता आला नाही, कारण चेंडूवर योग्य नजर पाहायला मिळाली नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा हनुमान पारधी. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय, सरळ बॅटचा प्रहार, चेंडू जातोय लॉंग ऑनला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव घेण्याची संधी मिळते आणि आपण पाहतोय की खोलवर टप्प्याची गोलंदाजी जास्तीत जास्त केली जाते या षटकामध्ये. एक चांगलं षटक आतापर्यंत रोहन पाहायला मिळतंय. 3 चेंडूंमध्ये फक्त 2च धावा हनुमानने खर्च केलेल्या आहेत. यावेळेस मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. डीप पॉइंटचा फिल्डर चेंडूच्या खाली. जबरदस्त कॅच. फलंदाज बाद होईल या ठिकाणी वसीम. निश्चितच विचार केला गेला तर अप्रतिम झेल इथून मात्र साध्य केला गेला. जर पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक थोडासा पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षक विशाल याच्या हातामध्ये झेल समाप्त केला गेला आणि पहिला फलंदाज इथून मात्र बाद होतोय वसीम, ज्याने एकूण 11 धावांची खेळी करून इथून मात्र तंबूत माघारी परतलेला आहे हनुमान याच्या गोलंदाजीवर. आज आपण पाहतोय की सुरेश पारधी संघात नाहीये, त्यामुळेच पॉवर प्लेचं षटक विकीने हाताळलं आणि आता हनुमान पारधी गोलंदाजी करतोय. परंतु जबरदस्त गोलंदाजी हनुमानची पाहायला मिळते. पावलांचा वापर करून लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये हा फटका. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार. वरती आणि त्याच पद्धतीने योग्य फटका पाहायला मिळाला आणि कॅमेरा मॅनला वंदन करणारा इथून मात्र पाहायला मिळाला. यावेळेस मात्र चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना ठीक आमच्या समालोचन कक्षाच्या समोर येताना चेंडू. तत्पूर्वी 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय फलकावरती या 25 धावा. सिल्वर जुबली धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 25 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. येस, एकच फलंदाज बाद झालेला आहे आणि 25 धावा धावफलकावर. सलमान चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. 1 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आतापर्यंत 14 धावांचं योगदान दिलंय. वसीमने देखील चांगली सुरुवात करून दिल्यानंतर तंबूचा रस्ता गाठलाय. 11 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमसाठी दिलं आणि आता वन डाऊन बॅट्समन आलाय प्रलेश, जो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. एक क्लासिक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. काल विक्रम रचला त्याने स्वर्गीय संजय स्मृती चषकामध्ये सावध येथे. 6 चेंडूंमध्ये सलग 6 षटकार आदित्य स्पोर्ट्स निंबवली संघाविरुद्ध लगावले होते. भावेशच्या गोलंदाजीच्या विरोधात अप्रतिम बॅटिंग केली होती. त्या ठिकाणी देखील आपण पाहिलं तर मैदान असं होतं की पाठीमागे फक्त डिक्लेअर झोन होता, म्हणजे समोरच जास्त तुम्हाला खेळायचं होतं आणि तशा परिस्थितीमध्ये देखील अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली होती प्रलेशच्या माध्यमातून. धावसंख्या 25 धावा. प्रलेशने आतापर्यंत एकही चेंडूचा सामना या मॅचमध्ये केलेला नाही आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय प्रलेश मुरांजन. पंचांकडून खात्री करून घेतोय की कुठे कुठे डिक्लेअर झोन आहे. या ठिकाणी आपल्याला डिक्लेअर झोन पाहायला मिळतोय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, विशेषतः ऑन साइडला आपण पाहतोय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. नवीन षटक घेऊन गोलंदाज विशाल. हलक्या हाताने फक्त पुश केलाय.
आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण पहिलाच बॉल फेस करत होता. स्वतःचा अकाउंट सिंगलच्या मदतीने ओपन करतोय. धावसंख्या 1 बाद 26. एक चांगली धावसंख्या आहे. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा जरी जोडल्या तरी देखील आपल्याला एक जबरदस्त स्कोर पाहायला मिळेल. निश्चितच यात मात्र शंका नाही. आता मात्र जर विचार केला, शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत आणि निश्चितच आता मात्र हाणामारी करावी लागणार आहे. आणि सलमान याचा विचार केला तर एक चांगली एक धावसंख्या उभारून त्याने एक संघाला उभारी दिलेली. आखो टप्प्याचा बॉल पुल केलाय, पुल आणि सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, गोल. जबरदस्त फटका, षटकार. निश्चितच आखो टप्प्याचा चेंडू जर आपण पाहिला तर बऱ्याचशा फलंदाजांचा हा एक सुवर्ण संधी असते आणि इथून मात्र त्या संधीचं सोनं केलंय फलंदाज सलमान याने. षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती. धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 32 अशा स्थितीमध्ये. खूप चांगल्या टच मध्ये आज सलमान आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून, एक चौकार देखील लगावलाय. हा बॉल देखील थोडासा आखो टप्प्याचा आहे, मात्र मिस टाइम फटका. विकेट किपर हनुमान चेंडूच्या खाली पोहोचला होता, परंतु झेल काही टिपता आला नाही. कॅच ड्रॉप झालीये. सुरक्षित हातांची जोडी त्याला दाखवता आली नाही. प्रयत्न भरपूर चांगला केला होता. सिंगल येते या बॉलवर. अजूनही 3 चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 1 बाद 33. निश्चितच विचार केला गेला तर क्रिकेटमध्ये नजरेचा खेळ सुद्धा म्हटलं गेलंय आणि तीच नजर कुठेतरी चुकली. नजर हटी आणि दुर्घटना घटी. झेल मात्र सुटतोय. इष्टरक्षकाच्या भूमिकेत आहे हनुमान पारधी. स्वतःच्या डावीकडे जाऊन त्याने झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अफलातून टायमिंग. हा षटकार. जबरदस्त टायमिंग साधलंय. मनगटाचा चांगला वापर केलाय. फक्त फ्लिक केलाय. एफर्टलेस फटका पाहायला मिळाला प्रलेश मोरांजनच्या बॅटमधून. अप्रतिम स्ट्रोक. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जर पाहिली 39 धावा फलकावरती आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर. वेगाचा परिपूर्ण वापर केला गेला आणि चेंडू पाहिला तर सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचतोय. आणि जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जे पहिले 4 चेंडू होते 1-4-1-4 अशी फिगर आपण पाहतोय. चांगला बॉल आहे आणि त्या बॉलला देखील चांगल्या पद्धतीनं ड्राईव्ह केलंय. ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. थोडीशी फंबलिंग झाली डीप मध्ये, त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट होत आहेत. एक महागडं षटक विशालच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर षटकार, पुन्हा सिंगल, पुन्हा षटकार आणि आता ह्या बॉलवर आलेले आहेत 2 धावा. धावसंख्या झाली 41. 41 धावा धावफलकावर. SCC पडगा संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करतो या मॅच मध्ये श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा टीमच्या विरोधात. तुम्ही पाहत आहात जय महाराष्ट्र चषक धामणगाव 2021. लोअर फुल टॉस. छोट्या बॅकलिपचा वापर करत असताना यावेळेस ड्राईव्ह केलाय ऑफ साईडला. नेत्रदीपक फटके पाहायला मिळत आहेत. जसा चेंडू येतोय तसेच फटके. चेंडूच्या मेरिटवर बॅटिंग केली जाते प्रलेश मोरांजनच्या माध्यमातून आणि सर्वांचीच मनं जिंकताना दिसतोय प्रलेश. चांगली बॅटिंग करतोय. सिंगल आली शेवटच्या बॉलवर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 1 बाद 42. जी सुरुवात जर आपण पाहिली पहिल्या 2 षटकांमध्ये मिळाली, तिथून मात्र तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर 2 षटकार आलेले पाहायला मिळाले आणि आतापर्यंत एकूण 42 धावा फलकावरती आपण पाहतोय. थोडासा विचार केला गेला तर थोडीशी दमछाक झालेली आपण पाहतोय फलंदाजी आणि ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र विचार केला तर शेवटचं षटक असेल, स्लॉग ओव्हरचं षटक असेल. बघूया या शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा तरी येणं इथून मात्र गरजेचं असेल. कंपल्सरी चेसिंग आहे तिचीच. SSC पडगा या संघाचा विचार केला तर जेवढ्या जास्तीत जास्त धावा करता येतील हाच दबाव मात्र श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघावरती त्यांना उभा करता येईल. आणि जमेची बाजू आपण पाहतोय की एकच गडी बाद झालेला आहे आतापर्यंतच्या खेळामध्ये. 2 जे फलंदाज खेळपट्टीवर आहेत त्यांचा जम देखील बसलेला दिसतोय. चांगली फटकेबाजी दोघांनी केलेली आहे.
सलमान आणि प्रलेश मुरांजन ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे. वसीमने देखील महत्त्वाचं योगदान दिलं बाद होण्यापूर्वी. 11 धावांचं योगदान दिलं. सुरुवात चांगली करून दिली आणि त्यामुळेच आपल्याला पाहायला मिळते की प्रलेश मुरांजनवर कुठल्याही प्रकारचा दबाव नाहीये. सन्माननीय मगनजी भुईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या वतीने. स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि ही तिसरी मॅच. मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस ऑन साइडला लॉफ्ट केलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून दणदणीत षटकार. प्रलेश मुरांजनच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा षटकार आणि या षटकाराबरोबरच 50 धावांचा पल्ला देखील पार केलाय एससीसी पडघा संघानं. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1/54. अजूनही 3 चेंडू या इनिंग्समध्ये शिल्लक आहेत. अप्रतिम फलंदाजी प्रलेश मुरांजनेच्या बॅटमधून आपण पाहतोय. 22 धावांची खेळी ही आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते आणि एक जमेची बाजू म्हणजे स्लॉग ओव्हरमध्ये कशा रीतीने फलंदाजी करावी हे मात्र दाखवून देतोय प्रलेश मुरांजन. 22 वर प्रलेश, 21 वर सलमान. पुढचा बॉल घेऊन भावेश. हो, यावेळेस फुलटॉस बॉल होता मात्र त्रिफळा रूपात बाद होतोय. कुठेतरी थोडा उशीर केला त्याने फटका खेळण्यामध्ये आणि वेगात बीट झालाय फलंदाज बाद. धावसंख्या 54 असताना हा दुसरा झटका लागलाय एससीसी पडघा टीमला. जबरदस्त बॅटिंग मात्र पाहायला मिळाले आपल्याला प्रलेश मुरांजनच्या माध्यमातून. 8 चेंडूंचा सामना केला, 3 षटकारांच्या सहाय्यानं 22 धावांचं जबरदस्त योगदान दिलं आपल्या टीमला. आणि आता नवीन फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय तो म्हणजे सुफियान शेख. आणखी एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सुफियान शेख. या इनिंगमध्ये विचार केला तर अवांतर चेंडू एकही हाताळलेला नाहीये. शेवटच्या आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. निश्चितच हीच एक चांगली बाब पाहायला मिळते. त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर काही कमजोर चेंडू मात्र हाताळलेले आहेत आणि त्यांचा पुरेपूर फायदा उचलला आहे तिन्ही फलंदाजांनी आतापर्यंत. वसीम, सलमान आणि प्रलेश यांनी. सुफियानकडे स्ट्राईक असणार आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केलेले आहेत. भावेश पारदीनं एक गडी बाद केलाय. ओहो हो, आल्या आल्या जबरदस्त टायमिंग. मात्र हा झेल आहे परंतु कॅच ड्रॉप होते. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला चांगला प्रयत्न, खरं तर सीमारेषी लगत झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता. एवढा सोपा झेल नव्हता. प्रयत्न चांगला परंतु झेल ड्रॉप झालाय आणि फक्त एकच धाव पूर्ण केली जाते कारण सुफियान शेख मैदानामध्ये आहे. 2 धावांची अपेक्षा करणं थोडंसं व्यर्थच असतं जेव्हा सुफियान खेळपट्टीवर असतो. टायमिंग मात्र चांगलं साधलं होतं. फ्लिक केला होता चेंडू परंतु सीमारेषा क्लिअर करता आली नाही. निश्चितच शेवटचा चेंडू इथून मात्र या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज भावेश. पुढील सामन्याच्या टॉससाठी आमने संघाचा कर्णधार आणि कशिवली संघाचा कर्णधार
आपण यायचं आहे. जबरदस्त बॉल, यॉर्कर लेंथ, त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय फलंदाज सलमानचा. शेवटच्या चेंडूवर देखील विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज भावेश पारदीनं आणि याचबरोबर इनिंगची समाप्ती झाली. मात्र जबरदस्त धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते एससीसी पडगा टीमच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या 55, 55 धावा आणि 56 धावांचं टार्गेट. चला, आमणे आणि कशिवली दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. तसेच मी विनंती करतो जानी स्पोर्ट्स वडपे संघाचा संघनायक आणि वडवली संघाचा संघनायक आपण देखील कमिटीशी त्वरित संपर्क साधायचा आहे. मला वाटतं दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत, आमणे आणि कशिवली. सो प्लीज दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. आमच्या व्यासपीठाकडे या. 56 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा टीम समोर 4 षटकांमध्ये ह्या 56 धावा जोडायच्या आहेत. म्हणजे प्रतिषटक 14च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील आणि 2 धावांचा त्यांना ॲडव्हान्टेज असणार आहे. कारण एससीसी पडगा टीमला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे. कारण हा संघ थोडासा उशिरा या ठिकाणी पोहोचला होता, त्यामुळेच आयोजकांच्या माध्यमातून 2 धावांनी त्यांना पेनलाइज करण्यात आलेला आहे. आणि ज्या 2 धावा आहेत त्या पहिल्या ओव्हरच्या नंतर स्कोअरमध्ये ॲड करण्यात येतील. तर विनंती असेल श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाला आपले सलामीवीर आपण मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. सलामीचे फलंदाज जिंकण्याकरता 56 धावांचं लक्ष्य समोर आहे. आमणे संघाचे संघनायक आणि कशिवली संघाचे संघनायक विनंती असेल आपण मुख्य मंचाजवळ यायचं आहे. कशिवली संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे. आमने टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे. तर जिंकण्याकरता 56 धावांचं लक्ष समोर आहे आणि सलामीवीर मंद मंद पावलांनी आपण पाहतोय मैदानामध्ये मार्गस्थ होताना. आणि विचार केला गेला तर थोडंसं ढगाळ वातावरण आहे. सलग 2 ते 3 दिवस जर आपण पाहिलं तर ढगाळ वातावरण आहे. आणि हवामान खात्याने असा अंदाज दिलाय 7 ते 8 तारखेपर्यंत थोडीशी ही तुरळक पावसाची शक्यता आहे. आणि कालच्या रात्रीमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं थोडासा पाऊस पडलेला आपण पाहतोय. तर निश्चितच थोडंसं वातावरण बदल आहे आणि याचा फायदा जर आपण विचार केला तर हवेचा मंदशी झुळूक सुद्धा या मैदानामध्ये दिसत नाहीये. तर चेंडू इथून मात्र पंचांच्या वतीने जमा केला जातोय. आमणे संघाचे संघनायक विनंती असेल आपण मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकी करता यायचंय विना विलंब. गोलंदाज सुफियान शेख याला आपण पाहतोय. फ्रंट लाईन गोलंदाज एसएससी पडगा संघाकडून इथून मात्र सुरुवात होईल. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथून मात्र जर विचार केला गेला तर एक चांगली सुरुवात होणं इथून मात्र गरजेचं असेल श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाकडून. चला तर खेळ सुरू करायचा आहे.
आणि आपण पुढील सामन्याची नाणेफेक टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. सन्माननीय दुंदार पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. यावेळेस मात्र पहिला चेंडू अप्रतिमरित्या पाहायला मिळतोय. अकोटप्याचा चेंडू होता, पण चेंडू थोडासा खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि यष्टीरक्षकाकडून कोणती चूक नाही, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सामना देखील सुरू आहे आणि पुढील सामन्याची नाणेफेक देखील केली जाते. हा बॉल खूपच स्वेअर आहे, वाईटचा इशारा करतायत पंच मनोज गुप्ता. पुढची मॅच आमणे विरुद्ध कशिवली. टॉस जिंकला कशिवली संघाच्या कॅप्टनने. प्रत्येकी 4 षटकांची मॅच असणार आहे. डिसिजन लगेच द्यायचा आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान पुढचा चेंडू लोअर फुटवा चेंडू पाहायला मिळतो. चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहिले तर काऊ कॉर्नरच्या रेंज मध्ये आणि फुटबॉलचा खेळ आणि चौकार. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय मगनजी भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. लॉफ्ट करायचा होता, यावेळेस एलिव्हेशन नाही आहे कारण अचूक टायमिंग साधता आलं नाही, परंतु एक क्विक सिंगल पूर्ण केली जाते. जरूर धावसंख्या चांगली उभी केली आहे या मॅचमध्ये. आपण पाहतोय SSC पडगा संघानं, मात्र गोलंदाजी देखील त्यांना चांगली करावी लागणार आहे कारण समोर फलंदाजी देखील चांगली आहे. हनुमान, वैभव हे 2 सलामीवर पाहायला मिळत आहेत. यानंतर संघनायक भावेश देखील जबरदस्त बॅटिंग करू शकतो. चांगले चांगले फलंदाज आहेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. सुफियानचा पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि अप्रतिम झेल फलंदाज फेल. प्रलेश मुरांजन याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळेल श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाचा. जो सामनावीर खेळाडू होता त्याला ट्रॉफी दिली नव्हती. मी विनंती करतोय राहुल, जय बजरंग खांडपे संघाचा हा खेळाडू आहे, आपण यायचा व्यासपीठावर. आकर्षक ट्रॉफी आपली घेऊन जायची आहे. सन्माननीय सचिन माळी साहेबांच्या माध्यमातून या आकर्षक ट्रॉफीज या टुर्नामेंटमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. जबरदस्त ट्रॉफी आहेत. तर राहुलला विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर इथून मात्र सुरुवात होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 6 या आकड्यावरती. पहिल्या विकेटचं पतन आपण पाहतोय. वैभव याने आपलं खातंही न उघडता इथून मात्र त्याला माघारी परतावं लागलंय. पुढचा चेंडू डान्सिंग ऑन द विकेट. लॉफ्ट केलं चेंडूला. चेंडू मात्र निघून जाईल. पुल अँड सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. अप्रतिम फटका हनुमान पारदीच्या बॅटमधून. हनुमान या सीझन मध्ये खूप चांगल्या टच मध्ये आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. क्विक फायर स्टार्ट देखील देतोय जेव्हा तो सलामीला येतोय आणि या मॅचमध्ये देखील क्विक फायर स्टार्ट देत असताना आपल्या टीमसाठी पावलांचा चांगला वापर केला. अगदी हाफवालीमध्ये घेतला चेंडू आणि लॉफ्ट केला समोरच्या दिशेनं. वायडिश लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर केली आहे. पहिला षटकार या इनिंग्स मधील हनुमान पारदीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे 1/12. एक चांगली सुरुवात ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार सुफियान शेख. यावेळेस मात्र सोडून दिला जाईल चेंडूला. ऑफस्टिकच्या थोडासा दूरवरून हा चेंडू हाताळला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि अवांतर धावनी धावफलक पुढे सरकताना 13 धाव फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होताना अकोटप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तत्पूर्वी 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. 3री धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. चित्त्याच्या चपळाईने आपण पाहतोय. सुंदर आणि बिटवीन द विकेट. आणि सुरुवात जर पाहिली तर 16 धावांची आपण पाहतोय. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या अखेरीस आणि 2 रन पेनल्टीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. उशिरा दाखल झाल्याच्या या कारणामुळे आपण पाहतोय SSC पडगा
संघाला 2 रनची पेनल्टी. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा. निश्चितच यापुढील विवरण आपल्या पुढे सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय 3-1 अजय घरत. थँक्यू सो मच रोहन पाटील. जबरदस्त दमदार सुरुवात केली आहे हनुमानने, विशेष करून वैभवने मात्र निराश केलं, 0वर बाद झाला. प्रलेशनं चांगला झेल समाप्त केला होता. व्यासपीठावर राहुलला सामनावीराची आकर्षक ट्रॉफी देण्यात येत आहे. उद्घाटनीय सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती जयबजरंग खांडपे टीमसाठी राहुलने, त्याचा गौरव केला गेलाय व्यासपीठावर. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. सर्वच खेळाडूंना आम्ही वारंवार विनंती करतोय, सूचना देतोय की आपण प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. आज तब्बल 9 सामने या ठिकाणी कंप्लीट केले जाणार आहेत आणि सध्या आपण पाहतोय की फक्त 3रा सामना सुरू आहे. घड्याळामध्ये दुपारचे 1:25 होत आहेत आणि वातावरण देखील फार बदललेलं आहे. मागच्या 2 ते 3 दिवसांपासून अशा प्रकारचं वातावरण, ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच अंधार देखील लवकर या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. सो थोडं फास्ट खेळायचं आहे, सर्वच खेळाडूंना विनंती असेल. नवीन षटक घेऊन सुफियान ज्युनियर हा गोलंदाज सज्ज होतोय. हा मात्र राईट आर्म गोलंदाज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुफियान सिनियरला आपण पाहिलं, निराश केलं कुठेतरी सुफियाननं, आणि सुफियान सिनियर कुठेतरी निराशच करतोय. काल देखील सावध येथील स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली होती खूपच निराशाजनक. सुफियान शेखला मात्र चांगला मारा करावा लागणार आहे, कारण 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. विजयाचं लक्ष्य आहे 56 धावांचं. अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू शिल्लक. चला, फलंदाजांना देखील विनंती असेल, आपण देखील जास्त वेळ दौडू नका. हनुमानकडे स्ट्राईक आहे. नॉन स्ट्रायकर्स एंडला विजय पारदी. षटकातील पहिला बॉल विट दिले, कट केलाय, सुरेख फटका. हवेतून बॉल जातोय एका टप्प्याने, आता मात्र कलेक्ट केला जातोय स्क्वेरिश थर्डमॅन रिजन मध्ये. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. अपरकट प्रमाणे देखील हा फटका थोडासा खेळण्यात आला होता. चांगलं टायमिंग होतं, परंतु फिल्डरला बीट करू शकला नाही डीप मध्ये फलंदाज, त्यामुळे फक्त 1च धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. आता मात्र स्ट्राईक असणार आहे विजय पारदीकडे, आणि विजय पारदी देखील चांगल्या टचमध्ये आहे या सीझन मध्ये. पट्टीवर हे 2 फलंदाज जास्त काळ थांबले तर विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो. सुरेख बॉल, यॉर्कर लेन चेंडू, गोलंदाजाच्या दिशेनं हा चेंडू टोलवण्यात आला होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असेल सुफियान ज्युनियरच्या माध्यमातून, कारण पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्या सुफियान सिनियरनं. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र थ्रू द लाईन लॉफ्ट केलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट. बॉल जातोय वाईडिश लॉंग ऑनच्या वरून, दणदणीत षटकार. षटकारानं धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. 1 बाद 25. इथनं अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. पॉवरफुल फटका पाहायला मिळाला. संपूर्ण ताकदीचा वापर केला होता आणि अचूक टायमिंग देखील साधलं होतं. थ्रू द लाईन समोरच्या दिशेनं हा फटका आपल्याला पाहायला मिळाला विजय पारदीच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये 18 धावा धावफलकावर होत्या. या षटकामध्ये पहिल्या बॉलवर सिंगल आली, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि 3ऱ्या बॉलवर आलाय षटकार. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, मात्र दिशा भरकटली गेली आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर बॉल निघून जातोय. वाईटचा इशारा केलाय पंच परवेज शेख यांनी. दोन्ही हे व्यावसायिक पंच या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले आहेत, परवेज शेख आणि मनोज गुप्ता, मॅन फ्रॉम मुंब्रा. आणि दोन्ही पंचांनी भरपूर क्रिकेट देखील खेळलेला आहे. चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे. धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 26 या आकड्यावर आपल्याला पोहोचताना दिसते. पुढचा बॉल. यावेळेस आकोटप्प्याचा बॉल आहे. पुल करण्याचा प्रयत्न, मात्र थोडासा मिसटाईम फटका. चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1च धाव मिळेल. संधी होती या बॉलवर देखील एक मोठा फटका खेळण्याची प्रयत्न झाला, परंतु अचूक टायमिंग साधता आलं नाही. थोडीशी वरची कडा लागली बॅटची, त्यामुळेच चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेलाय. या गोष्टीची दक्षता घ्यावी लागणार आहे फलंदाजांना बॅटिंग करत असताना. तुम्हाला जर जास्तीत जास्त धावा जोडायच्या असतील तर कुठेतरी
ज्या ठिकाणी सीमारेषा आहे तिकडे खेळावं लागणार आहे. थोड्याशा मर्यादा आहेत या ग्राउंडच्या, थोडीशी जागेची कमतरता आहे. आपण पाहतोय की त्या ठिकाणी तो एक छोटंसं तळं आहे, त्यामुळेच तिकडे डिक्लेअर झोन आपण ठेवलेला आहे. पुन्हा एकदा बॉल डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल होतोय. थोडंसं अपील जरूर झालं, परंतु बॅटला स्पर्श करून चेंडू निघून गेलाय. सिंगल मिळेल. एकेरी धावा आता मात्र येताना दिसत आहेत. चांगल्या वेगानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सुफियान ज्युनियरच्या माध्यमातून. एक षटकार जरूर आलाय, मात्र त्या व्यतिरिक्त चांगले चेंडू त्यांनी टाकलेले आहेत. आणि ज्या चेंडूवर षटकार आला होता तो चेंडू देखील एवढा वाईट नव्हता, मात्र फटका अफलातून पाहायला मिळाला होता विजय पारदीच्या बॅटमधून. विजय पारदी खेळतोय 8 धावांवर. संघाची धावसंख्या झाली 28. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू शिल्लक. सामना मात्र आपल्याला रोमहर्षक स्थितीत जाताना दिसतोय. या षटकातील शेवटचा बॉल घेऊन सुफियान ज्युनियर पुढे सरसावून पुल केलाय. जबरदस्त टायमिंग. फिल्डरला कुठलीही संधी मिळत नाहीये. चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. जबरदस्त षटकार. खरं तर गोलंदाजानं बुद्धिचातुर्य वापरलं होतं. पावलांचा वापर फलंदाजानं केला ते पाहता त्याने चेंडूची लांबी कमी केली, परंतु तरी देखील काय जबरदस्त ऍडजस्टमेंट पाहायला मिळाली. पुल केला. पुढे सरसावून बॉल डीप स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी. विजय पारदी इज ऑन फायर असंच म्हणावं लागेल. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि सुस्थितीत श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ 56 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या 1/34. उर्वरित 2 षटकांमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. SCC पडगा टीम, जास्त काळ टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, आपल्याकडे वेळ जास्त नाहीये. जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आहे. सलग 4 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. 7 तारखेला या स्पर्धेचा समारोपाचा दिवस असणार आहे. रोहन, ज्या पद्धतीनं बॅटिंग केली जात आहे असं वाटतंय की 56 धावा टार्गेट जास्त मोठं नाहीये. निश्चितच, कारण की विचार केला तर 3 अवांतर चेंडू हाताळले गेले आणि त्यानंतर जर पाहिले ऑन फायर फलंदाज आपण पाहतोय विजय याला. आणि नावातच विजय आहे. निश्चितच आपल्या संघाला कशा रीतीने विजय मिळून देईल हे मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरेल. कुठेतरी गोलंदाज चुका करतायत आणि ही फार मोठी डोकेदुखी या सीझन मध्ये SCC पडगा टीमच्या कॅप्टनसाठी ठरलेली आहे. नवीन षटक घेऊन प्रलेश मुरांजन. ऑफस्टंपच्या बाहेर कट केलाय. सुरेख फटका. एक धाव निश्चितच मिळेल. डीप बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर चेंडूवर आलाय, तोपर्यंत मात्र दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण होते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगली फेक देखील पाहायला मिळाली नाही. थोडासा दिशाहीन थ्रो होता आणि थोडी संथ फेकी देखील पाहायला मिळाली, त्यामुळेच दुसरी धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. हनुमान आणि विजय पारदी दोन्हीही फलंदाज खूप चांगल्या टच मध्ये आहेत. चेंडूच्या मेरिटवर देखील त्यांनी फटकेबाजी केलेली आहे आणि जेव्हा गरज आहे तेव्हा मात्र मोठे फटके त्यांच्या बॅटमधून निघतायत. हनुमानने आतापर्यंत 17 धावांचं योगदान दिलंय. विजय पारदी 14 वर खेळतोय. संघाची धावसंख्या 36. स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, चांगला बॉल होता. खरं तर हा बॉल पिक केला होता फलंदाजाने, मात्र अचूक टायमिंग पाहायला मिळालं नाही. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 37. प्रलेशनं चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 22 धावांचं योगदान त्याने दिलं होतं, मात्र त्याला आता गोलंदाजी देखील तेवढीच चांगली करावी लागणार आहे मॅच जिंकण्यासाठी. समीकरण 10 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. थोडंसं पारड जड दिसतंय आपल्याला या मॅच मध्ये श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाचं, कारण एकच गडी बाद झालेला आहे. दोन्हीही सेट फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस ओव्हरपेच ड्राईव्ह केला. इनफिल्डच्या वरून बॉल जाईल गॅपमधून सीमारेषेच्या बाहेर. सुरेख चौकार.
ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो की गोलंदाज देखील कधीही कमबॅक करू शकतो, कमबॅक केलंय. तिसऱ्या पंचांची सुविधा अजिबात उपलब्ध नाहीये. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय अंतिम राहील याची सर्वच खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आणि कमबॅक करून दाखवलेला आहे प्रलेश मुरांजननं. खोलवा टप्प्याचा बॉल होता, त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न केला, मात्र LBWच्या स्वरूपात बाद होऊन तंबूत परतावं लागतंय हनुमान पारदीला. हनुमानने बाद होण्यापूर्वी 22 धावांचं योगदान दिलं. धावसंख्या 2 बाद 41. आता समीकरण 8 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी जांभूळपाडा टीमला बनवायचे आहेत 15 धावा. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र नवीन फलंदाज भावेश याला आपण पाहतोय मैदानामध्ये मंद मंद पावलांनी मार्गस्थ होताना, आणि एक अप्रतिम चेंडू प्रलेश मुरांजनेच्या हातातून इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एक मोठ्या विकेटचं पतन आपण पाहिलं. हनुमानच्या स्वरूपामध्ये 22 धावांची खेळी करून हनुमान मात्र आपल्या तंबूमध्ये माघारी परतताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज स्वतः संघनायक भावेश पारदी. छोटे चणीचा खेळाडू आहे, मात्र उच्च कोटीची फटकेबाजी तो करू शकतो. बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे. पडघा टेनिस क्रिकेट असेल किंवा पडघा परिसराच्या बाहेर जाऊन देखील चांगल्या मॅच विनिंग इनिंग्स त्याने खेळलेल्या आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी, खूपच छान मारा आता मात्र प्रलेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. प्रलेशसाठी हा सामना आतापर्यंत खूप चांगला ठरलाय. अजूनही एक चेंडू मात्र त्याच्या स्पेलमध्ये शिल्लक आहे आणि हा चेंडू फार निर्णायक असणार आहे, कारण सध्या मोमेंटम आपण पाहतोय कुठेतरी गोलंदाजाकडे आहे आणि ते मोमेंटम त्याने आपल्या संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये जर मिळवून दिलं, शेवटचा बॉल जरी त्यांनी चांगला टाकला, तर निश्चितच प्रेशर हे फलंदाजांवर असणार आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 15 धावांची गरज. परंतु जर या शेवटच्या बॉलवर जर मोठा फटका आला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त प्रेशर हे गोलंदाजावर असणार आहे. चांगले व्हेरिएशन्स आतापर्यंत दाखवलेत गोलंदाज प्रलेशने. पण क्रिकेट या खेळामध्ये जर आपण उल्लेख केला जर तर किंतु परंतु या शब्दांना मात्र थारा नाहीये. तुम्हाला 100% हे द्यावंच लागेल. ऑफ साईडला आपण पाहतो शॉर्ट थर्डमॅन आहे, कव्हर पॉईंटकडे फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप बॅकवर्ड पॉईंट ठेवण्यात आलेला आहे आणि एक खेळाडू लॉंग ऑफच्या दिशेनं आहे. ऑन साईडला लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, एक शॉट फाईन लेग, अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे भावेश पारदीसाठी. वेळ मात्र भरपूर खर्च केला जातोय. प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. प्रलेश मुरांजन, प्लीज तुम्हाला विनंती असेल, वेळेच्या बाबतीत तुम्ही सहकार्य करा. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस अचानकपणे बॉल उसळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये. डॉट बॉलनं षटकाला समाप्त केलं जातंय. जबरदस्त मारा पाहायला मिळाला प्रलेशच्या माध्यमातून. पहिल्या 3 चेंडूंमध्ये त्याने 7 धावा खर्च केल्या होत्या, मात्र त्यानंतर अफलातून कमबॅक केलं, एक गडी बाद केला आणि आपल्या षटकामध्ये फक्त 7च धावा त्याने खर्च केल्या. अप्रतिम षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जांभूळपाडा संघाची धावसंख्या 2 बाद 41. शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावांची आवश्यकता. 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत, भावेश पारदी आणि विजय पारदी. विजय पारदी विशेषतः चांगली बॅटिंग करतोय. 2 षटकार त्यांनी लगावलेत आणि 14 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. फक्त 5 चेंडूंचा सामना केलाय, त्यामुळेच विजयाच्या आशा दोन्ही संघांच्या पल्लवीत आहेत, कारण 15 धावा खूप जास्त धावा असतात शेवटच्या ओव्हरमध्ये डिफेंड करण्यासाठी. परंतु विजय पारदी सारखा फलंदाज जेव्हा खेळपट्टीवर असतो तेव्हा त्या टीमच्या आशा देखील पल्लवीतच असणार आहेत. निश्चितच 1 हॅज टू प्ले अँकर रोल. आता इथून मात्र महत्त्वाची भूमिका कोणता फलंदाज बजावेल हे मात्र पाहणं आवश्यकच ठरेल. नोटी मीटिंग प्लीज. सामन्याला सुरुवात करायची लवकरात लवकर. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 15 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूंमध्ये. खूपच वेळ खर्च केला जातोय, आपण पाहतोय. शेवटचं एक षटक इथून मात्र शिल्लक आहे आणि जर धावगतीचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये प्रलेश मुरांजन याचं जर षटक जर पाहिलं फक्त 7च धावा खर्च केल्या गेल्या. अप्रतिम गोलंदाजी इथून मात्र ही पाहायला मिळाली. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी मात्र सफवानच्या खांद्यांवर सोपवण्यात आलेली आहे आणि सफवानकडे अनुभव आहे. बऱ्याचदा PTC मध्ये विशेषतः त्याने शेवटचं षटक हाताळलेलं आहे. साकिब असेल किंवा सफवान असेल, दोघे बंधू आहेत. बऱ्याचदा त्यांनी आपल्या टीमसाठी शेवटचं षटक हाताळलेलं आहे आणि बऱ्यापैकी कामगिरी देखील केलेली आहे. तर अनुभवाची कमतरता नाही आहे, परंतु या ठिकाणी ॲप्लिकेशन फार महत्त्वाचं आहे. नुसता अनुभव असून काही होणार नाही आहे, तुमचं ॲप्लिकेशन फार महत्त्वाचं असणार आहे. समोर एक खूपच खतरनाक फलंदाज आहे विजय पारदी, जो कुठल्याही चेंडूवर बिग हिट करू शकतो.
6 चेंडू आणि 15 धावा. चला जरा फास्ट खेळायचं आहे दोन्ही टीम्स. पडगा टीम वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. अखेर षटकाला सुरुवात होते. सफवान टू विजय पारधी. पहिला बॉल ऑन द राईज ड्राईव्ह केलाय. खरं तर हवेत खेळण्याचा निर्धार होता. जमिनी मार्गाने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि मिसफील्ड पाहायला मिळाली लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. त्यामुळेच स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलाय विजय पारधी. 2 धावा कंप्लीट. प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे. अगदी चित्त थरारक अवस्थेत असलेला हा आजचा तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय जय महाराष्ट्र चषक 2021 मध्ये धामणगाव येथे. धावसंख्या झाली 43. 43 धावा. 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता. चेझिंग कंपल्सरी आहे. या गोष्टीची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. राऊंड द विकेटचा मारा एज लागली आहे. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला बीट करून निघून जातोय. मात्र आउटफील्ड स्लो आहे त्यामुळे चेंडू स्वतःच थांबलाय. नाहीतर हा चौकार देखील झाला असता. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. काय जबरदस्त मॅच रंगली आहे रोहन. अप्रतिम मॅच. प्रत्येक चेंडू मागे जर आपण पाहिलं तर सामन्याची दिशा बदलताना पाहायला मिळते. 4 चेंडू 11 धावांची गरज असेल. मला असं वाटतं की किमान एक मोठा फटका खेळायलाच लागेल फलंदाजाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर. विजय फलंदाजाचं नाव आहे मात्र विजय कोणाचा होणार हा मोठा प्रश्न आहे. दोन्ही टीम्सकडे समान संधी आहे. नेक टू नेक फाईट पाहायला मिळते आपल्याला या मॅच मध्ये. पडगा टेनिस क्रिकेटचे हे 2 मातब्बर संघ एससीसी पडगा आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा. जांभूळपाडा संघ 56 धावांचा पाठलाग करत आहे. 4 चेंडू 11 धावा असं समीकरण. पुढचा बॉल घेऊन सफवान. ओहो पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. प्रलेश बॉलवर आलाय. चांगली फेक आहे का? यस फेक तर चांगलीच होती परंतु तरी देखील 2 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. परफेक्ट फेक नव्हती मात्र एस्टॅनवर ॲक्युरेट थ्रो पाहिजे होता तेव्हाच कुठेतरी फलंदाजाला बाद करता आला असतं. 2-2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सलग 3 चेंडूंवर आपण पाहतो की 2-2 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झाली 47. 47 धावा. 3 चेंडू उरलेत आणि या 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. अशा प्रकारे जेव्हा 2-2 धावा सातत्याने तुम्ही पूर्ण करत असता तेव्हा मात्र त्यानंतर बिग हिट करणं थोडंसं कठीण असतं कारण भरपूर एनर्जी तुमची जात असते धावा घेण्यामध्ये. निश्चितच आपण जर पाहिलं तर फलंदाज थोडंसं रेस्ट करताना आपण पाहतोय थोडीशी दमछाक झालेली पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. फारसे काही त्याने प्रयोग केलेले नाहीत. गोष्टी सिंपल ठेवलेल्या आहेत आणि त्यामध्ये थोडंफार यश मिळतंय सफवानला. पुढचा बॉल यावेळेस मात्र ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ ग्रेट शॉट. अफलातून षटकार. नाही आणि त्याचा त्याला भुर्दंड भोगावा लागलाय. जबरदस्त लॉफ्टेड फटका विजय पारधीच्या बॅटमधून. हा त्याचा तिसरा षटकार आणि खऱ्या अर्थानं गरज होती मोठ्या फटक्याची. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. एकूण धावसंख्या 53. 2 चेंडू उरलेत आणि विजयासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. चित्त थरारक मॅच. अतिशय चित्त थरारक सामना आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू मागे जर आपण पाहिलं सामन्याची दिशा ही बदलताना पाहायला मिळते आणि आता मात्र 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. जे क्रिकेट रसिक नुकतेच आमच्याशी ऑनलाईन जोडले गेले असतील त्या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या माध्यमातून 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा टीमला. जबरदस्त क्रॅकर ऑफ अ गेम तुम्हाला पाहायला मिळते जय महाराष्ट्र चषक धामणगाव या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुढील सामना एमडी स्पोर्ट्स आमणीपाडा विरुद्ध कशिवली. टॉस जिंकलाय कशिवली टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांनी अगदी तयारीत राहायचं आहे. हा सामना संपला की लगेच तुम्ही खेळायला सुरुवात करायची आहे. मात्र ही मॅच काय जबरदस्त स्थितीमध्ये आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 3 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना मात्र विजय पारधीनं षटकार ठोकलाय. 3 चेंडूंवर सलग दुहेरी धावा घेतल्यानंतर मात्र त्याने हा षटकार ठोकलाय. त्यासाठी त्याचं विशेष कौतुक व्हायला हवं. निश्चितच. आणि जर पेनल्टीचा जर उल्लेख केला तर 2 चेंडू या 5 धावा असत्या जर तर किंतु परंतु या गोष्टींना थारा नाही आणि तेच
प्रात्यक्षिक उदाहरण आपण मैदानामध्ये पाहतोय. चेझिंग कंपल्सरी आहे, हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे या स्पर्धेचा. म्हणजे सामना जर बरोबरीत सुटला, टाय झाला, तर ज्या संघाने प्रथम बॅटिंग केलेली आहे तो संघ विजेता असणार आहे. आणि या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग केली ती म्हणजेच एससीसी पडगा संघानं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सफवान, राईट आर्म अराउंड द विकेट. हो, यावेळेस मिस टाइम फटका आहे, मात्र गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र थोडीशी स्लो फेक होती आणि त्याचा फायदा उचलला गेलाय. 2 धावा कंप्लीट. कौतुक करावं लागेल या ठिकाणी दोन्ही फलंदाजांचं. भावेश पारधीचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल जेवढं आपण विजय पारधीचं करतोय, कारण त्याची साथ मिळाली नसती तर 2-2 धावा पूर्ण करता आल्या नसत्या. एक चेंडू शिल्लक आहे आणि आता एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर्स आर लेवल. व्हॉट अ मॅच. अप्रतिम सामना, प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना आपण पाहतोय. एक चेंडू आणि एका धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंपल्सरी बनवावी लागणार आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. आम्ही वारंवार या गोष्टीचा उल्लेख करत आहोत. एक चेंडू आणि एका धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. आवश्यक असेल तर निश्चितच महत्त्वपूर्ण गोष्ट असेल. तर निश्चितच एक महत्त्वपूर्ण नियम जर आपण पाहिला तर चेंडू जर यष्टीरक्षकाच्या हातातून जर निसटला तर मात्र तुम्ही धाव घेऊ शकता. जर निसटला नाही तर मात्र हा चेंडू हा परिपूर्ण पद्धतीने निर्धाव हा घोषित केला जाईल. हा मात्र महत्त्वपूर्ण नियम आहे, याची नोंद घ्यायची आहे. बऱ्याचशा वेळेस जर आपण पाहिलं तर अजय घरात आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज असतो तो थोडीशी गेम प्लॅनिंग वापरतो, पण हे नियम जर आपण पाहिले तर निश्चितच एक मनोरंजक नियम आहेत. येस, या स्पर्धेचे काही त्यांचे विशिष्ट नियम देखील आहेत. त्या नियमांनुसार देखील तुम्हाला खेळायचं आहे. जशी आमच्यापर्यंत माहिती पुरवली जाते की चेंडू जर फलंदाजाला बीट करून सरळ एसटी किपरच्या हातात गेला, विकेट किपरच्या हातात गेला, तर मात्र तो चेंडू निर्धाव असेल. आणि जर विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला तर मात्र तुम्ही धाव पळून पूर्ण करू शकता. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. जबरदस्त हा मॅच, जबरदस्त सामना. शेवटचा बॉल, गोलंदाज सज्ज होतोय सफवान, फलंदाज आहे विजय पारधी. विजयने जबरदस्त बॅटिंग केली, आतापर्यंत 28 धावांचं योगदान दिलं. 3 षटकार देखील त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि तब्बल 4 वेळा या शेवटच्या ओव्हरमध्ये दुहेरी धावा त्याने पूर्ण केलेल्या आहेत. काहीशी अमरेला फील्ड प्लेसमेंट दिसते. लास्ट बॉल, लेट कटचा वापर, गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल येते आणि याच बरोबर श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ विजयी. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. मध्ये एससीसी पडगा टीमच्या माध्यमातून त्यांना सुधाराव्या लागतील, तरच त्यांना एखादी स्पर्धा या हंगामामध्ये जिंकता येईल. वारंवार गोलंदाज चुका करतायत, फलंदाज चांगली कामगिरी करतायत, मात्र मोठी धावसंख्या बनवून देखील सामना जिंकता येत नाहीये. सो हार्ड लक एससीसी पडगा. मॅन ऑफ द मॅच खेळाडू विजय पारधी आपण व्यासपीठावर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच चे जे पुरस्कार आहेत, आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय सचिन माळी, कोल्ड ड्रिंक स्पॉन्सर्ड बाय दिगंबर पाटील अँड गिफ्ट स्पॉन्सर्ड बाय चिंतामण पाटील धामणगाव. पुढील सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. कशिवली विरुद्ध एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा. कशिवली संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवून द्यायची आहे कशिवली संघ.
मॅन ऑफ द मॅच खेळाडू त्वरित आपण व्यासपीठावर यायचं आहे. विजय पारधी. सर्वच खेळाडूंना मी विनंती करतोय जरा घाई करा प्लीज, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. निलेश चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांच्या सुपुत्राच्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम चेक देऊया आणि आकर्षक ट्रॉफी हार्दिक चोरगे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर भेटवस्तू आहे मिस्टर चिंतामण पाटील यांच्या सौजन्याने हे पारितोषिक लाभलेलं आहे. तसेच शीतपेय थम्सअप आहे, कोल्ड्रिंक दिगंबर पाटील यांच्या सौजन्याने लाभलेला आहे. आणि आपण पाहतोय की सचिन माळी यांच्या सौजन्याने आकर्षक ट्रॉफी देण्यात येत आहे. तर